नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. याच महिन्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये वैशिष्ट्यपूर्ण ठरलेला असा सवाई गंधर्व संगीत महोत्सव या आठवड्यात महिन्यात या आठवड्यामध्ये आता सुरू होतो आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार असे काहीतरी तारखा आहेत त्या. जिथून मी हा व्हिडिओ करतोय त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात जुना असलेला आंबडचा दत्त जयंती संगीत महोत्सव, जो यापूर्वी आंबडला होत होता आणि आता 101वा, ज्याला 100 वर्ष पूर्ण झालेले असा एकमेव महोत्सव आहे शास्त्रीय संगीताचा महोत्सव. तो या ठिकाणी 5, 6, 7 डिसेंबरला, दत्त जयंती 4 तारखेला होते, त्याला लागून तो संपन्न झालेला आहे. स्वर झंकार या नावानं व्हायोलिन वादक प्रसिद्ध संगीतकार अतुल उपाध्ये ही जी संस्था चालवतात शास्त्रीय संगीतासाठी, त्यांनी एक भव्य असा महोत्सव याच ठिकाणी याच तारखांना म्हणजे 5, 6, 7ला या शहरामध्ये घेतला होता. आणि अजून आता इथून 1-2-3 महिने विविध शास्त्रीय संगीताचे महोत्सव भारतातल्या तर समजा तारखा मला माहिती नाहीत नेमक्या, पण महाराष्ट्रामध्ये या दरम्यान होतात. आता या निमित्तानं काही एक मुद्दे तुमच्यासमोर मला विचारार्थ ठेवायचे आहेत. जेव्हा आम्ही दिवाळी पहाटच्या निमित्तानं त्या संगीत उत्सवांवरती जेव्हा व्हिडिओ केला होता आणि खूप चांगला प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिला, तो आणि तसाच जवळपास मुद्दा या शास्त्रीय संगीताच्या महोत्सवासाठी सुद्धा आहे. सगळ्यात पहिला जो मुद्दा उपस्थित होतो हा की सातत्यानं असे एखादे महोत्सव, जसं 101वा दत्त जयंती संगीत महोत्सव आंबडचा जो आहे, आंबडला बाकीच्या आयोजनातल्या सगळ्या अडचणी सगळ्या जाणवल्यामुळे तो यावर्षीपासून छत्रपती संभाजीनगरला स्थलांतरित करण्यात आला. पहिलाच मुद्दा जो उपस्थित होतो तो की इतके सातत्यानं चालणारे महोत्सव आहेत का? सुरुवात होते, काहीतरी थोडंफार केलं जातं. सवाई गंधर्व महोत्सव तर सगळ्यांना माहिती आहे, आणि भीमसेन जोशी सारखे स्वतः कलाकार म्हणून जे होते, आणि त्याहीपेक्षा भीमसेनजींनी आयुष्यभरामध्ये विविध ठिकाणी जाऊन जशा पद्धतीने मैफिली केल्या, स्वतः गाडी चालवत, म्हणजे ड्रायव्हर ठेवला असं नाही, त्यांचं ते पॅशन होतं. आणि भारतभर ज्या पद्धतीनं भ्रमण केलं ते अगदी म्हणजे अलौकिक, अद्वितीय आहे, असं दुसरं उदाहरणच नाही की त्यांनी. म्हणून आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचे भारतभर, त्या ठिकाणचे चांगले कलाकार वगैरे आपल्याकडे बोलवायचे, आधी आपल्या घरी बोलवायचे, त्यांचं गाणं ऐकायचे आणि मग त्यांना सवाई गंधर्व संगीत महोत्सवात संधी द्यायची, मग तो कलाकार सर्वतोपरी व्हायचा. असं एक काळचं 50 वर्षापूर्वीचं वातावरण 70-71 वर्ष त्याही महोत्सवाला झालेली आहेत. असे किती महोत्सव आहेत की जे सातत्यानं चालू आहेत. म्हणजे पहिला मुद्दा उपस्थित होतो जसं आंबडचा संगीत महोत्सव, त्या आयोजनामध्ये 3-4 वर्षापासून जेव्हा आम्ही होतो आणि जेव्हा लक्षात आलं की याला 98 वर्ष पूर्ण झालेत, मग 99वा आणि मग 100वा मोठ्या प्रमाणामध्ये तो जाणीवपूर्वक करण्यात आला आणि आता 101वा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे असे महोत्सव दीर्घकालीन परंपरा असलेले, अतिशय हाताच्या बोटावर मोजावेत इतके आहेत ते नाहीत. ही पहिली त्याच्या बाबतीतली खंत. आणि जे आहेत मग त्यांचं स्वरूप आता कसं झालेलं आहे. सवाई गंधर्व असो किंवा बाकीचे सगळे महोत्सव असो, महोत्सव म्हणजे आपल्याकडे महोत्सव मोठा करणे म्हणजे काय, व्यासपीठ भव्य करणे, प्रायोजक गाठणे, मग प्रायोजकांच्या अटी सुरू होतात, मग त्याप्रमाणे बदल सुरू होतात. हे सगळं केल्याच्या नंतर हातामध्ये काय उरतं? अगदी मोठे मोठे मान्यवर कलाकार ज्यांना सेलिब्रिटी म्हणतो त्यांच्या नावावरती काही जण प्रायोजकत्व देतात, मग त्या स्पॉन्सरवर प्रायोजकांनी दिलेले पैसे, त्यांच्या अटी, या सगळ्यातून विशेषतः जेव्हा खुल्यामध्ये कार्यक्रम करण्यात येतो तेव्हा 10 वाजताचं बंधन आहे आपल्याकडे, 10 वाजता संपवायचं असतं. आणि बाकीचे सगळे उपचार करत असताना, दुसरे कलाकार बसवत असताना मुख्य कलाकारला उशीर होतो. आणि या ठिकाणी तसंच झालं. मोठ्या मोठ्या कलाकारांना सुद्धा म्हणजे 9-9:30 वाजलेले असतात तोपर्यंत मोठा कलाकार मंचावरच आलेला नसतो आणि 10 वाजताचं ती मैफिल संपवायची असते. आणि शास्त्रीय संगीत काही सुगम सारखं 2-3 मिनिटांमध्ये संपणारी गोष्ट नाही. एखाद्या रागाची आलापीच तास-तास, 1.5 तास चालू शकते. किंवा अगदीच एक छोटंसं उदाहरण सांगतो. सुजात खान सारखा इतका मोठा सतार वादक, ज्याला अतिशय बारीक पद्धतीनं तो आलापी करू शकतो, त्याची आलापी अतिशय सुंदर आहे. आणि आजच्या सध्याच्या जे सतार वादक हयात आहे त्यांच्यामधल्या जवळजवळ 1-2 नावामध्ये ते नाव आहे. पण त्यांनाही आपण प्रेशराईज करून किंवा ह्या सगळ्या रसिकांच्या दबावाखाली म्हणून मग तो गजला म्हणायला लागतो, मग तो बाकीचे गेमिस करायला लागतो, त्याच्यामधून शास्त्र बाजूला राहतं. हे महोत्सव शास्त्रीय आहेत हा फरक लक्षात घ्या. तुम्हाला जे काही सुगम संगीत, नाट्यसंगीत, भक्ती संगीत, अगदी छोटीशी एखादं गाणं म्हणून नंतर ठीक आहे, पण तुम्ही जर त्याच्यावरती भर देऊ लागलात तर मुळात शास्त्र ज्या उद्देशाने सगळं सुरू झाले ते कसं व्हावं.
सुगम संगीताचे कार्यक्रम व्यावसायिक पातळीवरती खूप होतात, त्याच्यासाठी काही वेगळे प्रयत्न करायची गरज नाही. अस्सल भारतीय वाद्य, भारतीय परंपरा, भारतीय शास्त्रीय संगीताची किमान लिखित स्वरूपातली म्हणजे शारंगदेवचा संगीत रत्नाकर नावाचा ग्रंथ ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये देवगिरी किल्ल्यावरती लिहिला गेलेला, म्हणजे अगदी इथली परंपरा आहे. लिखित स्वरूपामध्ये ते सगळं शास्त्र उपलब्ध आहे. आणि बाकी म्हणजे किमान 1000 वर्षाची अशी परंपरा दाखवून देता येते. त्याच्या आधीचं तर अजून वेगवेगळं आहे, पण त्यातल्या त्यात ज्याचं डॉक्युमेंटेशन बऱ्यापैकी आहे, ज्याच्या व्याख्या करता येतात, गायन वाद्यम तथा नृत्यम त्रयी संगीत मुच्यते अशी व्याख्या ज्या संगीत रत्नाकर ग्रंथात केली, ते सगळे 700-800 वर्षातलं या महाराष्ट्रातलं इथलं येते. इतकी भव्य परंपरा आहे. त्याच्यामधून मग बाहेर आमिर खुसरो सारख्यांनी आणून अजून काही त्याच्यामध्ये हे केलं, ते सगळं आपण समजूयात. सतारसारखं वाद्य आमचं नव्हतं, बाहेरून आलं. आमचं मूळ सारंगी होतं. हार्मोनियम संवादिनी काय आपलं वाद्य नाहीये, पण हे सगळे व्हायलिन हे काय आपलं वाद्य नाही, पण ते बाहेरून आले, आपल्यामध्ये पूर्णपणे समाविष्ट झाले, म्हणजे दुधामध्ये साखर मिसळावी तशा पद्धतीने. आणि हे सगळं इतक्या मोठ्या ह्यानं चालू आहे. जे आज आपण ख्याल गायन ऐकतो, साधारणतः 100-150 वर्षाची त्याची आधीची तर परंपरा आहेच, पण ज्या स्वरूपातलं आपण ऐकतो उस्ताद अल्लादिया खां पासून आताच्या स्वरूपातलं जे शास्त्रीय संगीत आपल्या समोर येत आहे, त्याची सुरुवातीचं म्हणजे अगदी आधीचं ते इतिहास बाजूला ठेवूयात. आत्ताच्या काळातलं म्हणाल तर अल्लादिया खां सारखं प्रचंड मोठा पुरुष ज्यांना सगळं ह्याला इतके मोठे आयाम प्रदान केले. त्यांच्यानंतर मल्लिकार्जुन मनसूर, ज्या 6 जणांना त्यातल्या त्यात एक मी प्रातिनिधिक स्वरूपात नावं घेतो. मल्लिकार्जुन मनसूर आहेत, कुमार गंधर्व आहेत, भीमसेन जोशी आहेत, जितेंद्र अभिषेकी आहेत, केशवरी आमोणकर आहेत आणि उस्ताद आमिर खां आहे. या 6 जणांना नायक असं मानलं जातं, म्हणजे गायकाच्याही पुढचा, की ज्यानं काही संगीत रचना केल्या, काही ज्यांना नवीन प्रयोग केले, त्यापेक्षा ते रुजवले. ही इतका मोठा वारसा आपल्याकडे आहे. मग तुम्ही त्याला सुगमकडे नेणार आहात का? तुम्ही जर त्या शास्त्रीय संगीताच्या मंचावरती गायकाला गझला गायला लावल्या आणि त्याही पुन्हा म्हणजे मूळ शास्त्र बाजूला ठेवून, की जेव्हा की तो त्याच्यातला पारंगत आहे, अडचण इथे येते. किंवा जेव्हा तुम्ही खुल्यामध्ये ठेवता, थंडीचे दिवस आहेत, वाद्य उतरतात, मग खुल्यामध्ये महोत्सव पेक्षा बंदिस्तच ठेवता येतील का? दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा बरेच कलाकार असतात अगदी लाईनीनं, म्हणजे 1, 2, 3, 4, 5 सत्र, 3 दिवसात 5 सत्र, रात्री 2-2, 3-3 वाजा आले, सकाळी उठून पुन्हा 9 वाजता मैफिल सुरू व्हायला लागली, परत 2-3ला दुपारपर्यंत संपून परत संध्याकाळी 5-6ला सुरू करायचं. इतकं कसं शक्य आहे? अगदी आता किती जरी नाही म्हणलं तरी एक थोडंसं धकाधकीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये किती वेळ काढू शकतील रसी? आणि मग तुम्ही अट्टहासानं इतके मोठे कलाकार बोलवायचे, आणि जेव्हा मुख्य एखादा कलाकार असतो उशिरा बसणारा, त्याच्यासाठी गर्दी, आणि बाकीच्या वेळेस सगळा मंडप रिकामा. हे चित्र काय? हे साहित्य संमेलन सुद्धा घडलेलं, एवढा मोठा मंडप टाकायचा. त्याच्यामुळे असे काही अतिशय मूलभूत प्रश्न निर्माण झालेत. काही जण नुसतेच हौशी आहेत, फक्त आम्ही त्या महोत्सवाला गेलो होतो तिथले सेल्फी टाकतात. आजकाल तर सोशल मीडियावरती धुमाकूळ चालू आहे. त्या कलाकाराबरोबर फोटो काढून घ्यायचा, टाकायचं, काहीतरी त्याची व्हिडिओ क्लिप टाकायची अर्धी मुर्दी. अजूनही गंभीर प्रश्न जे प्रत्यक्ष संगीतातले आहेत त्यांना मी विचारू इच्छितो, की अशा महोत्सवातून काही नवीन घडतंय का संगीताच्या दृष्टीने? कोणी काही वेगळा प्रयोग केलेला आहे, तो प्रयोग प्रत्यक्ष समोर काही त्याच्यामध्ये जाणकार बसलेले आहेत, नुसतेच काय म्हणता येईल त्याला टाइमपास करायला आलेले श्रोते बाजूला ठेवा, मला त्यांचा अवमान नाही करायचा, पण संगीतातले जे जाणकार आहेत ते समोर बसलेले आहेत, ते त्याच्यातलं काही प्रयोग समजून घेत आहेत. मागच्या 100व्या दत्त जयंती संगीत महोत्सवामध्ये ईश्वर घोरपडे सारख्या अतिशय तरुण अशा नवीन गायकांनी रागेश्री कंस सारखा वेगळा राग वेगळ्या पद्धतीने जेव्हा सादर करण्याचा प्रयत्न केला, समोर बसून पंडित राम देशपांडे सारखे बुजुर्ग त्याला प्रत्यक्ष दाद देत आहेत, असं चित्र किती ठिकाणी. शिवम तोडकर सारखा अतिशय तरुण पोरगा 18-19 वर्षाच्या, त्याच्या सनेईनं इथल्या 101व्या दत्त जयंती संगीत महोत्सवाची सुरुवात झाली. असं आता हे नवीन मुलं काही करतायत, तर ते समजून घेणारं समोर कोणी बसलेलं आहे का? ते कोणी काही सांगतायत का? त्याची चर्चा होते का? ते बाजूला ठेवून आपण बाकीची चर्चा करत बसलो झालेल्या उशिराची, किंवा त्याचंही कौतुक. 3 वाजेपर्यंत कार्यक्रम चालला. 3 वाजेपर्यंत कार्यक्रम चालल्याचं कौतुक काय? तुमचं नियोजन चुकलेलं हे सांगा ना. किंवा थंडी होती उघड्यामध्ये, त्या प्रसिद्ध गायिकेचा आवाजच बसला, आवाजच नीट लागेना, तबले उतरलेले, ही काय कौतुकाची गोष्ट आहे काय सांगायची? आणि ते संगीत राहिलं बाजूला, बाहेरची कॉफीच कशी चांगली होती, वडाच कसा गरम होता, किंवा उलट तिथं धड वडेच मिळाले नाहीत, तिथं धड चहाच नव्हता. म्हणजे काय मूळ उद्देश काय?
किंवा काही ठिकाणी राजकीय नेते आणि त्यांची वाट पाहण्यामध्ये, किंवा आजकाल एक नवीन सुरू झालेले माध्यमांच्या बाबतीमध्ये मीडिया पार्टनर. एखाद्या वर्तमानपत्राला तुम्ही मीडिया पार्टनर म्हणून घेता की बाकीचे वर्तमानपत्र त्या बातम्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. किंवा व्यावसायिक पातळीवरचा एखादा कार्यक्रम असेल तर सर्व वर्तमानपत्रवाले म्हणतात तुम्ही जेवढे मोठे पैसे घेतलेले आहेत प्रायोजकांकडून, मग आम्हाला जाहिरात द्या, आम्ही तुमच्या बातम्यात छापत नाही. ह्या सगळ्यातून काय होतं माहितीये का, संगीताचा जो मूळ हेतू आहे त्याला धोका पोहोचतो, म्हणजे त्याच्या गळ्याला नख लागतं. आणि याचा सगळ्यात मोठा तोटा कोणाला होतो की जे नवीन काहीतरी गायक आहेत, त्यांची काहीतरी प्रतिभा तुमच्या समोर मांडतात आणि त्यांची अपेक्षा आहे की समोरून त्याची दखल घेतली जावी. नुसती संख्येनं लोक जास्त येऊन काहीच उपयोग नाही शास्त्रीय संगीतासाठी. अजून एक त्याच्यातला सगळ्यात गंभीर आणि महत्वाचा भाग म्हणजे श्रोत्यांसाठी सुद्धा, रसिकांसाठी सुद्धा त्यांचा विकास होण्याच्या दृष्टीनं आपण काही कार्यशाळा घेऊ शकतो का, कसं समजून घ्यावं. शास्त्रीय संगीत ही अशी गोष्ट नाहीये समोर चालू आहे तुम्ही ऐकलं आणि संपला विषय. त्याचं सौंदर्य उलगडून दाखवलं पाहिजे, ते शास्त्र कोणीतरी समजून सांगितलं पाहिजे, त्याच्यामध्ये जर वेगळे प्रयोग झाले तर ते तसे का आहेत हे समजून सांगितलं पाहिजे. अशा कितीतरी गोष्टी ह्या शास्त्रीय संगीताच्या महोत्सवाच्या बाबतीत म्हणतो. नुसतं संगीत, सुगम संगीत आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही काय स्वतंत्रपणे करा, त्याच्याबाबत मला चर्चा नाही करायची. या ठिकाणी फक्त शास्त्रीय संगीत, विशुद्ध शास्त्रीय संगीत. दुसरी एक अडचण आपल्याकडे व्हायला लागली की गायन जास्त प्रमाणात होतं, त्या तुलनेमध्ये वादन, वेगवेगळे वाद्य ते समोर येणे आणि नृत्य, ह्या दोन गोष्टी येत नाहीत. बहुतांश संगीत संमेलनामध्ये आजकाल जेमतेम एखादं नृत्य असतं, पण गायन, वादन, नृत्य म्हणजे जवळजवळ 30% तरी किमान तुम्ही नृत्यासाठी जागा राखीव ठेवा. नृत्याची परिभाषा कळली पाहिजे. 30% जागा तुम्ही वादनासाठी ठेवा, वाद्यांसाठी, 40% गायनासाठी असं ठेवा. पण हे तसं पाळल्या जात नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. त्याच्यावरची उसंतवाणी. संगीताचे झाले महोत्सव सुरू, स्वरधारा झरू लागल्या या. गुलाबी थंडीची हवा हवी हवी, मना टवटवी आनंदाची. शतशतकांची थोर परंपरा, कला अर्थ खरा उलगडे. नवी पिढी नेते जोमाने पुढती, संगीत महती प्रतिभेने. बुजुर्गांनी येथे बीज जे पेरले, तेच बहरले सांगीतिक. आज त्याचा इथे झाला महावृक्ष, फुलू नये वृक्ष जगणे. कांत संगीताचे मोल हे केवळे, संगंधित केवळे सौंदर्याचे, गंधित केवळे सौंदर्याचे. शास्त्रीय संगीताच्या वरती ही जी काही मी टीका करतो आहे ती त्या आस्थेपोटी करतोय. आणि मी स्वतः साधारणतः 30 वर्षापासून मराठवाड्यातल्या शास्त्रीय संगीताच्या आयोजकांपैकी एक आहे अशा महोत्सवाच्या. त्याच्यासाठी मी स्वतः प्रत्यक्ष कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे, म्हणून बोलतो आहे. पण मला जो आनंदाचा आणि अभिमानाचा, गौरवाचा जो विषय शेवटी ठेवायचा आहे की आपली ही 700-800 वर्षाची परंपरा, आणि विशेषतः मी जेव्हा नवीन पिढी त्याच्यामध्ये काही प्रयोग करताना बघतो आहे, अतिशय चांगल्या पद्धतीनं काही मांडणी करताना बघतो आहे. पंडितराव मराठे ज्यांची जन्मशताब्दी, त्यांचा नातू भाग्येश मराठे, त्याचं गायन या ठिकाणी झालं आणि त्याला प्रत्यक्ष साथ करण्याच्यासाठी म्हणून ह्याच परिसरातला संवादिनी वादक अभिनय रवंदे सारखा अतिशय तरुण पिढी ही ज्या पद्धतीनं समोर येते, किंवा ज्या शिवम तोडकरचं मी नाव घेतलं, सनई वादक पंडित कल्याण अपार यांचा शिष्य, असं एक अतिशय चांगलं वातावरण ह्याच मंचांवरती दिसून येतं आहे की जेव्हा की नवीन पिढी काहीतरी समोर मांडते आहे. बुजुर्ग तर त्यांच्याबद्दल काय बोलायची गोष्टच नाही, ते तर मोठे आहेतच. त्या सगळ्यांनीच म्हणून ही इतकी मोठी संगीत परंपरा पुढे नेलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे हे लिखित स्वरूपामध्ये आणि कुठंतरी कॅसेट ऐकून, रेकॉर्ड ऐकून गाणं नाही शिकतायत, संगीत नाही शिकतायत. आपलं गुरुच्या समोर प्रत्यक्ष बसून ती विद्या घ्यावी लागते आणि ती प्रत्यक्ष मंचावरून सादर करून ती रसिकांच्या पर्यंत पोहोचावी लागते. सादरीकरणाची कला आहे. ह्याच्या बाबतीत अशी व्हिडिओ करून चर्चा करून काय होणार नाही. प्रत्यक्ष चांगलं संगीत सादर होणे, चांगल्या वातावरणात सादर होणे, समोर अतिशय जाणकार अशा रसिकांनी ऐकणे, ते जाणकार प्रत्यक्ष अभ्यासकही पाहिजेत आणि रसिक पण पाहिजेत, तर ते वर्तुळ कुठेतरी पूर्ण होणार आहे. आपल्याकडे आधी मंदिरांमध्ये, राजदरबारांमध्ये अडकलेलं हे जे संगीत होतं ते आज मोकळं झालेलं आहे. लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये जनव्यासपीठांवरती आलेले, चांगली गोष्ट आहे. जसं तेव्हा राजाश्रय होता किंवा एका अर्थाने धार्मिक म्हणजे मंदिरांमध्ये तो आश्रय होता. पण आता ज्या पद्धतीने कॉर्पोरेट कंपन्या
त्यांच्या CSRच्या निधीमधून पैसा खर्च करतात, स्वागतार्ह गोष्ट आहे. उत्स्फूर्तपणे लोक देणग्या देतात. त्याचा तर मला स्वतःला अनुभव आहे. गेले 8 वर्ष मराठवाड्यातल्या शास्त्रीय संगीताचे सगळे उत्सव आम्ही सर्वसामान्य लोकांच्या देणग्यावरती चालवत आहोत. त्याच्यामुळे सर्वसामान्य लोक देणग्या देत आहेत, त्याच्यानंतर रसिक ह्या निमित्तानं घडत आहेत. हे एक अतिशय चांगलं चित्र आहे. ते अजून चांगलं व्हावं त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी म्हणून विचार करायची गरज आहे. शास्त्रीय संगीताचे जे संगीत महोत्सव सध्या भरवले जात आहेत त्यांचं स्वरूप बदलणं अतिशय गरजेचं आहे. इथेच थांबू. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक